रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वाय घेतलेला आहे तुम्ही पूर्ण ढाचा नका आलो ना. त्यांना आतल्यांना शांत राहायला सांगा म्हणून तेच जास्त बोलतात. हॅलो बघा चेक करून घ्या. मिळाली लबाडातलं पाणी द्या म्हणून आज उद्धव सेनेनं आंदोलन सुरू केलेले आहे. 4 वर्षापूर्वी 3 महिन्यात पाणी द्यायची घोषणा देवेंद्र फडणवीस केली होती. 4 वर्ष झालं शहराच्या पाणीच्या योजनेत काही फरक पडलेला नाही. 14व्या दिवशी, 12व्या दिवशी, 13व्या दिवशी पाणी येते. समांतरची योजना ही जवळपास 10 वर्ष चालली. त्यामध्ये झालेली जी काही गडबड घोटाळे आहेत ते सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आलेली ही दुसरी एजन्सी, आता त्याचं काम जवळपास 95% पूर्ण झालेलं आहे. स्वतः आम्ही त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवून आहोत, कारण शहरातल्या नागरिकांना जो त्रास होतोय त्याची जाणीव ही प्रत्येकाला. म्हणून आता ज्या लाईन फुटायच्या त्या सगळ्या बदलल्या गेलेल्या आहेत आणि आता पाण्याचा जो कालावधी 15 दिवसाचा होता तो जवळपास 8 ते 9 दिवसावर आलेला आहे. मला वाटतं 1-2-3 दिवसामध्ये आणखी त्याच्यात सुधारणा होईल. डे बाय डे त्याच्यात सुधारणा करायचा आम्ही प्रयत्न करतो. हे आंदोलन करणारे जे आहेत ना, यांनीच केलेले जे काही पाप आहेत ते आता आम्ही भरतो आणि म्हणून त्यांना आंदोलन करायचा काही तसा नैतिक अधिकार सुद्धा नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल त्यांचं आंदोलन, 4 हंडे लावले रिकामे आणि स्वतःच बोंब बोलताय. मग हे तरी मागणी करा ना. ज्यांच्यामुळे हा त्रास झाला, उद्धव ठाकरे साहेबांसारख्या नेत्यांनी त्यांच्या या संदर्भामध्ये माफी 2 वेळा, 1 नाही 2 वेळाला मागितलेली आहे. आणि आज हेच लोक, आम्ही जनतेचे कुठेतरी रखवालदार आहोत, त्यांना आम्ही पाहण्यासाठी रस्त्यावर आम्ही आलेलो आहोत, हे दाखवण्याचा फक्त तो त्यांचा प्रयत्न आहे. परंतु आम्हाला सुद्धा याची जाणीव आहे. आम्ही लवकरच या आमच्या जनतेला पाणी द्यायचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. डिसेंबरचा कालावधी लागतो असं बावनकुळेने पण सांगितलं की डिसेंबर लागेल म्हणून. प्रत्येक जण याच्यामध्ये, तुम्ही एक लक्षात घ्या की याच्यामध्ये फक्त प्रशासन काम करतंय का तर नाही. याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट तर आहेच आहे, परंतु राजकीय पक्षाचे सर्व नेत्यांचं लक्ष आहे. इव्हन हायकोर्टाचे जस्टिस घुगे साहेबांचं सुद्धा त्याच्यात लक्ष आहे. रोज त्याच्यावर मॉनिटरिंग होत असते. रोजच्या रोज रिपोर्ट त्यांचा आमच्याकडे येत असतो. म्हणून आम्ही 24 तास पाणी ह्या प्रश्नावर त्यांच्याशी संपर्कात आहोत. म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलं काय, इतरांनी सांगितलं काय, निश्चित जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. पाण्याचा प्रश्न आहे, तर यावरच अजित पवारांना विचारल्यावर राज्यभरातील त्यांनी एक वक्तव्य केलं की आपल्या घरात आलेल्या लेकी बाळांना सांगा 1 किंवा 2 आपत्तीवर थांबा, नाहीतर ब्रह्मदेव आला तरी पाण्यात भविष्यात पाणी पुरणार नाही. अजितदादांनी असा प्रश्न का उपस्थित केला, का बोलले, मग हे सर्वांसाठी लागू आहे का, हाही प्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे होता. परंतु अजितदादा आहेत, त्यांचा उत्तर देण्यामागचा हेतू काय हे आम्हाला कळालं नाही.
सर्वांसाठी म्हणजे मग सर्वांनाच ना, हम दो हमारा दो तर सर्व सर्व समाजाला लागू होईल ना. त्यांनी सर्वांना उद्देशून बोललं असेल तर ते सर्वांना लागू होईल. यवतमाळमध्ये हर घर हर जल नावाची योजना बद्दल त्या गावामध्ये पाणी भरण्यासाठी नदीत 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. गावात योजना आहे, नळ आहेत, फक्त पाणी नाही. अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. नाही, हर घर जल योजनामध्ये जे ते काय कुशल कारागीर लागतात त्याची उणी निश्चित भासते आणि देशभरात हा प्रोग्राम राबवला जातो. म्हणून अशा वेळेला काही ठिकाणी योजना पूर्णत्वाला आल्या नाहीत हे सुद्धा सत्य आहे. म्हणून आता यवतमाळमध्ये निश्चित काय घडलं याबद्दलची मला कल्पना नाही. नाशिक हिंसाचारामध्ये महाविकास आघाडीच्या 3 स्थानिक नेत्यांवर जे आहे तर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तर आता प्रश्न असा पडतोय की हिंसाचाराचा मास्टरमाइंड कोण आहे आता शोधायची गरज आहे. नागपूरमध्ये जी दंगल घडली त्याला कारणीभूत कोण होतं हे आपण पाहिलेलं आहे. आता नाशिकमध्ये जी दंगल घडलेली आहे त्या दंगलीमध्ये कोण आहेत, कोणत्या कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत, हे सर्व महाविकास आघाडीशी निगडीत असलेले लोक आहेत. त्यांची नावं समोर आलेली, एमआयएमच्या शहराध्यक्षाचं नाव समोर आलेलं आहे. म्हणून दंगल करवणारेच दंगल कशी घडते हे बोंबलत फिरतायत आणि दंगल स्वतः घडवतायत. नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर जो दगडफेक झाली, ज्याच्यामध्ये 31 कर्मचारी जखमी झाले, सरकार एकही आरोपीला सोडणार नाही. हे आरोपी ज्या पक्षाचे आता समोर येत आहेत ते सर्व महाविकास आघाडीतले आहेत आणि त्यांनी दंगल करायचा जो प्रयत्न केलाय, महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई ही केलीच जाईल. नाशिक दंगलीमध्ये निलोफर नावाची संजय राऊत यांची अत्यंत जवळची कार्यकर्त्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या कार्यकर्तीला उबाटाच्या लोकांनी काढून टाकावून अनेक तक्रारी केल्या, मात्र संजय राऊत यांच्या जवळचे म्हणून तिला काढल्याने आज तिच्या गुन्हा दाखल. संजय राऊतच्या जवळ असलेले अशा अनेक निलोफर आहेत, म्हणून त्यांना अभय द्यायचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं अभय योजना त्यांच्या चालू आहे. नाशिकमध्ये काय गोंधळ त्यांनी घातलाय हे तिथलच्या स्थानिक कार्यकर्त्याला विचारलं तर तुम्हाला त्याच्या सर्व सत्यता पटेल. म्हणून अनेक वेळेला मागणी करूनही त्या अशा कार्यकर्त्याला बदलल्या जात नाही. आता जे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्याकडे ते व्हिडिओ, त्यांच्याकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि त्याच्यात ते स्पष्ट दिसत आहेत, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि संजय राऊत जो सांगत होता की आमच्या मेळावा आहे म्हणून हे अतिक्रमण पाडण्याचा प्रयोग केलेला आहे, मला वाटतं यांनी ठरवून केलेली ती दंगल होती. मुस्लिमांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी पोलिसावर दगडफेक केली, गंभीर जखम दिली. आता